नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या B.एड महाविद्यालयातील B.एडच्या तिसऱ्या सेमिस्टरला जो अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन असेसमेंट फॉर लर्निंग नावाचा पेपर शिकवला जातो, त्या पेपरमधील काही महत्त्वाचे MCQs आज आपण पाहणार आहोत। मी प्राध्यापक M.R. जोशी, MA M.एड सेट, श्री शारदाबाम शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे। चला तर आज आपण पाहूया असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन ह्या पेपरमधील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न। पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। पहिला प्रश्न असा आहे की विचलनशीलतेचे सर्वात विश्वसनीय परिमाण कोणते? उत्तर आहे प्रमाण विचलन। प्रमाण विचलन हे विचलनशीलतेचे सर्वात विश्वसनीय असे परिमाण आहे। दुसरा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे, प्रमाण विचलनाच्या मर्यादा कोणत्या? मर्यादा असा आहेत की अर्थ लक्षात न येणे व टोकांकडील गुणांचा अधिक परिणाम होणे या प्रमाण विचलनाच्या मर्यादा आहेत। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। तिसरा प्रश्न असा आहे की विषमता अंक काढण्याचे सूत्र कोणते? विषमता अंक काढण्याचे सूत्र आहे 3 गुणिले कंसामध्ये मध्यमान वजा मध्यगा या सर्वाला भागिले प्रमाण विचलन, हे विषमता अंक काढण्याचं सूत्र आहे। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। चौथा प्रश्न असा आहे की प्रसामान्य संभव वक्राच्या मध्यमानापासून एक प्रमाण विचलन किंवा एक सिग्मा अंतरावरील बिंदूंना कोणते बिंदू म्हणतात? उत्तर आहे स्कंद बिंदू। प्रसामान्य संभव वक्राच्या मध्यमानापासून एक प्रमाण विचलन किंवा एक सिग्मा अंतरावरील बिंदूंना स्कंद बिंदू असे म्हणतात। पाचवा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। पाचवा प्रश्न असा आहे, वक्राच्या शिखराची उंची प्रसामान्य संभव वक्राच्या शिखराच्या उंचीपेक्षा जास्त किंवा कमी असल्यास होणाऱ्या विकृतीस डॅश म्हणतात? उत्तर आहे शिखर दोष। वक्राच्या शिखराची उंची प्रसामान्य संभव वक्राच्या शिखराच्या उंचीपेक्षा जास्त किंवा कमी असल्यास होणाऱ्या विकृतीस शिखर दोष असे म्हणतात। सहावा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। सहावा प्रश्न असा आहे, प्रमाण विचलन कोणत्या चिन्हाने दर्शवितात? उत्तर आहे सिग्मा। सिग्मा चिन्ह असं असतं की प्रमाण विचलन हे सिग्मा या चिन्हाने दाखविले जाते। सातवा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। सातवा प्रश्न असा आहे, स्तंभालेखात प्रत्येक स्तंभाचा पाया हा किती असतो? उत्तर आहे वर्गांतराच्या लांबी इतका। स्तंभालेखामध्ये प्रत्येक स्तंभाचा पाया त्या वर्गांतराच्या लांबी इतका असतो। त्याच्यानंतर आठवा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। आठवा प्रश्न असा आहे, जनसंख्येतील न्यादर्शाची सामान्य प्रवृत्ती म्हणजेच डॅश होय? उत्तर आहे केंद्रीय प्रवृत्ती। जनसंख्येतील न्यादर्शाची सामान्य प्रवृत्ती म्हणजेच केंद्रीय प्रवृत्ती होय। त्याच्यानंतर नववा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। नववा प्रश्न असा आहे, कामचलाऊ व जुजबी स्वरूपाची केंद्रीय प्रवृत्ती कोणती? उत्तर आहे बहुलक। बहुलक ही कामचलाऊ व जुजबी स्वरूपाची केंद्रीय प्रवृत्ती आहे। दहावा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। दहावा प्रश्न असा आहे, कोणत्याही मालिकेतील गुण हे त्या मालिकेतील मध्यमानाच्या डावीकडे आणि उजवीकडे काही प्रमाणात झुकलेले असतात, त्यालाच डॅश म्हणतात? उत्तर आहे विचलन। 11वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। 11वा प्रश्न असा आहे, एखाद्या गटातील वा समूहातील गुणांक केंद्रीय प्रवृत्तीच्या दोन्ही बाजूंना कशा प्रकारे विखुरले वा पसरले आहेत हे दर्शविणाऱ्या बाबीला काय म्हणतात? तर विचलनशीलता म्हणतात। विचलनशीलता म्हणजे एखाद्या गटातील वा समूहातील गुणांक केंद्रीय प्रवृत्तीच्या दोन्ही बाजूंना कशा प्रकारे विखुरलेले आहेत वा पसरलेले आहेत ती दाखविणारी प्रवृत्ती होय। त्याच्यानंतर 12वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। 12वा प्रश्न असा आहे, गुणांकांना उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर गुणांकांच्या श्रेणीचे 4 समान भाग करणाऱ्या बिंदूंना डॅश म्हणतात? उत्तर आहे चतुर्थक। गुणांकांना जर उतरत्या क्रमाने लिहिले आणि त्या गुणांकाच्या श्रेणीचे जर 4 समान भाग केले तर ते जे बिंदू आहेत भाग करणारे त्या बिंदूंना चतुर्थक असे म्हणतात। 13वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। 13वा प्रश्न असा आहे,
शिखर दोष किंवा कुर्टाशीस काढण्याचे सूत्र कोणते? सूत्र असं आहे KU बरोबर Q भागिले P90 मायनस P10. या ठिकाणी कुर्टाशीस म्हणजे शिखर दोष हे काढण्यासाठी Q म्हणजे चतुर्थक विचलन लागतं आणि P90 म्हणजे 90वे शततमक आणि P10 म्हणजे 10वे शततमक यांच्यामधला फरक. चतुर्थक विचलनाला जर ह्या दोन्ही शततमकातील फरकाने जर त्या ठिकाणी भाग दिला तर शिखर दोष काढण्याचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. शिखर दोषाची किंमत आपल्याला मिळते. त्याच्यानंतर 14वा प्रश्न, केंद्रीय प्रवृत्तीची 3 परिमाणे कोणती? उत्तर आहे मध्यमान, मध्यगा व बहुलक. मध्यमान व मध्यगा व बहुलक ही 3 केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे आहेत. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, P60 म्हणजे असे शततमक की ज्याच्या खाली डॅश प्राप्तांक येतात 60% प्राप्तांक. ज्या बिंदूच्या खाली 60% प्राप्तांक येतात त्याला P60 किंवा 60वे शततमक असे म्हणतात. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 16वा प्रश्न असा आहे, स्वैच्छित मध्यमान घेऊन मध्यमान काढण्याचे सूत्र कोणते? सूत्र असे आहे मीन बरोबर एम म्हणजे ॲज्युम्ड मीन गृहीत मध्यमान अधिक समेशन ऑफ FD डॅश डिवायडेड बाय N इंटू आय. पुन्हा एकदा वाचतो, मीन बरोबर एम म्हणजे गृहीत मध्यमान बरोबर, पुन्हा एकदा वाचतो, स्वैच्छित मध्यमान घेऊन मध्यमान काढण्याचे सूत्र कोणते? सूत्र असं आहे, पहा सूत्र कसं आहे, एम बरोबर AM प्लस समेशन FD डॅश डिवायडेड बाय N इंटू आय. एम म्हणजे गृहीत मध्यमान, आय म्हणजे वर्गांतर लांबी आणि N म्हणजे एकूण विद्यार्थी किंवा एकूण वारंवारिता, समेशन F इंटू D डॅश. 17वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 17वा प्रश्न असा आहे, दिलेल्या गुणांकातील जास्तीत जास्त वेळेस येणारा गुणांक म्हणजे डॅश होय बहुलक. जो गुणांक दिलेल्या मालिकेत वारंवार येतो किंवा जास्तीत जास्त वेळेस येतो त्याला बहुलक असे म्हणतात. 18वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 18वा प्रश्न असा आहे, दिलेल्या गटाचे गुरुत्व मध्य काढण्यासाठी कोणते परिमाण वापरतात? मध्यमान. गुरुत्व मध्य काढण्यासाठी मध्यमान हे परिमाण वापरतात. 19वा प्रश्न असा आहे आपल्याकडे आलेला. 19वा प्रश्न पाहूया, शततमकावरून चतुर्थक विचलन काढण्याचे सूत्र कोणते? उत्तर आहे QD क्वार्टाईल डेव्हिएशन बरोबर P75 मायनस P25 डिवायडेड बाय 2. 75वे शततमक मायनस 25वे शततमक यांना भागिले 2 जर केलं तर आपल्याला क्वार्टाईल डेव्हिएशन त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, डॅश किमतीपेक्षा शिखर दोषाचे मूल्य कमी असेल तर उच्च शिखरी दोष व जास्त असेल तर चरपट शिखरी दोष निर्माण होतो. उत्तर आहे 0.263. 21वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 21वा प्रश्न असा आहे की विचलनशीलतेची एकूण परिमाणे किती? उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न 22वा आपल्यासमोर आलेला आहे. 22वा प्रश्न असा आहे की विचलनशीलतेची 4 परिमाणे कोणती? उत्तर आहे विस्तार, सरासरी विचलन, चतुर्थक विचलन व प्रमाण विचलन ही ती 4 परिमाणे आहेत. 23वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, एखाद्या वर्गात गणितात 25पेक्षा कमी गुण मिळविणारा विद्यार्थी एकही नाही तर संख्याशास्त्रात हे कसे दाखवता येईल? उत्तर आहे P0 बरोबर 25. 24वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 24वा प्रश्न असा आहे, मध्यगेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गुणांकांची घनता कशावरून कळते? चतुर्थक विचलनावरून ही घनता त्या ठिकाणी कळत असते. 25वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. 25वा प्रश्न असा आहे, प्रमाण विचलन सिग्मा बरोबर I इंटू वर्गमुळात समेशन FD डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय N मायनस C स्क्वेअर ह्या सूत्रातील C म्हणजे काय? या ठिकाणी C स्क्वेअर दिलेला आहे पहा. ह्या C स्क्वेअर म्हणजे काय? Cची किंमत कशी असते? तर ही C म्हणजे काय आहे ते या ठिकाणी उत्तर दिलेले पहा. वर्गांतराच्या दृष्टी संदर्भातील किंमत आणि ही किंमत C बरोबर समेशन FD डॅश डिवायडेड बाय N
या सूत्रावरून काढतात. तर प्रमाण विचलनात ही सीची किंमत टाकली तर आपल्याला त्या ठिकाणी प्रमाण विचलन काढता येतं. अशा प्रकारे आज आपण असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन याविषयी माहिती पाहिली. ह्यामधले इम्पॉर्टंट प्रश्न पाहिले. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.